सांगली शहरात कृष्णा नदीला आलेल्या पुराशी लढण्यासाठी मदतीचा हात घेऊन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे कार्यकर्तेही उभे आहेत। त्यांच्यासोबत 25 टेम्पो, 4 बस आणि स्वयंसेवकांची मोठी टीम आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। पाणी पातळी 40 फुटांहून अधिक होणार आहे। या स्थितीत नदीच्या अगदी काठावरील लोकांचं स्थलांतर सुरू असून त्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे टेम्पो निशुल्क सेवेसाठी धावताना दिसतात। त्यात साहित्य भरण्यासाठी ही मदतीची टीम आहे। लोकांच्या मदतीसाठी 50 कार्यकर्ते मैदानात उतरलेत। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील स्वतः मदत कार्याचा आढावा घेत लोकांना दिलासा देत आहेत। पूर्ण वेळ ते पूरपट्ट्यात उभे आहेत। रात्री 2 वाजेपर्यंत मदत कार्य सुरू होतं। सौ विजया पाटील, वीरेंद्र पाटील हेही मैदानात उतरलेत। शहरातील कर्नाळ रोड, इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, पसायदान कॉलनी, शिवशंभू चौक भागातील लोकांनी सुरक्षित स्थळी जावे यासाठी काम सुरू झाले। जिल्हा प्रशासनाला या लोकांच्या मदतीसाठी सहकार्य केले जाते। पृथ्वीराज पाटील म्हणाले, संकटाशी एकजुटीने राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची ही वेळ आहे। पाऊस थांबल्याने थोडासा दिलासा मिळाला, मात्र कुणीही बेसावध राहू नये। एक हाक द्यावी, आमचा मदतीचा हात पुढे येईल। सांगलीकरांसाठी 2019-2021 नंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील मदतीला धावून जात आहेत।